नाशिक जिल्ह्याकरता मंगळवारी पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले आहेत। त्यानुसार नाशिक ग्रामीण, पेठ, दिंडोरी, इगतपुरी आणि त्र्यंबक या 5 तालुक्यांमध्ये मंगळवारी म्हणजे उद्यापासून मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। हाय अलर्ट जो आहे तो पावसाचा देण्यात आलेला आहे। सुमारे 300 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद या भागामध्ये होऊ शकते अशा प्रकारचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा परिषद असेल, नाशिक महानगरपालिका असेल, स्थानिक ज्या नगर परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, ग्रामपंचायत असतील, त्यांना देखील स्थानिक स्तरावर अलर्ट राहण्याचा इशारा हा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आत्ता जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यानुसार हे जे काही 5 तालुके आहेत या 5 तालुक्यांमधील शाळा या उद्या बंद राहतील। त्याचप्रमाणे आठवडे बाजार देखील उद्या म्हणजे मंगळवारी बंद राहणार आहेत। त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि जो सप्तशृंगी गड परिसर आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक हे दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे हाय अलर्ट असल्यामुळे या भागातील जे देवस्थान आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज सायंकाळपासूनच म्हणजे सोमवारी सायंकाळपासून ते परवा सकाळपर्यंत म्हणजे बुधवारी सकाळपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर त्याचप्रमाणे सप्तशृंगी मंदिर जे आहे ते देखील भाविकांना दर्शनासाठी बंद असेल। महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे। त्याचप्रमाणे शाळा बंद राहणार आहेत। नागरिकांनी आवश्यकता असल्या तरच घराच्या बाहेर पडावं अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये ज्या भागामध्ये दरड कोसळण्याचा धोका संभवतो त्या भागामध्ये देखील विशेष अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। PWDच्या वतीनं या ठिकाणी JCB असतील, पोकलॅन मशीन असतील, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन पथक आहेत ते देखील आता या ठिकाणी तैनात केलेले जातील। ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लघु पाटबंधारे आहेत, नदीच्या जवळपास पूल आहेत, त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याचा संभव असतो, या ठिकाणी देखील काही रस्ते बंद करण्याचा निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे। ही गावं कोणती आहेत त्याची यादी देखील काही वेळामध्ये जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केली जातील। त्यामुळे ग्रामीण भागातील काही रस्ते बंद केले जातील। नाशिकवरून मुंबईला जाताना कारण इगतपुरी तालुक्यातून जो कसारा घाट जातो किंवा समृद्धी महामार्ग जातो या भागामध्ये देखील विशेष अशी दक्षता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेतली जात आहे। विशेष करून समृद्धी महामार्गावरच्या वेगावर उद्या विशेष असं लक्ष असेल। वाहनांवर वेगावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश वाहनधारकांना देण्यात आलेले आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं उद्या जर आवश्यकता असेल तरच मुंबईच्या दिशेनं नागरिकांनी जावं, कारण मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे, पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे। त्यामुळे नाशिक आणि मुंबई आणि पुण्याला नाशिकमधून जे नागरिकांना जायचं असेल त्यांनी शक्यतो उद्याचा दिवस या भागामध्ये जाऊ नये अशा प्रकारचं देखील आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं जे निर्णय घेण्यात आलेला आहे की हे जे 5 तालुके आहेत या भागामध्ये ज्या काही प्रसूती असलेल्या ज्या काही महिला म्हणजे ज्या महिलांना पुढील 2 दिवसात प्रसूतीची तारीख दिलेली असेल त्यांना आजच सायंकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं जाईल। कारण उद्या आणि परवा जो हाय अलर्ट दिलेला आहे त्यामुळे या महिलांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका संभवू नये याकरता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महत्त्वपूर्ण असा निर्णय या संदर्भामध्ये घेतलेला आहे। त्याचप्रमाणे PWDचं पथक असेल, आपत्ती व्यवस्थापनचं पथक असेल, पोलिसांचं पथक असेल ते उद्या पूर्णपणे रस्त्यावर उतरेल। या भागामध्ये विशेष असा बंदोबस्त असेल। आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, जो काही धरणांचा भाग आहे, बॅकवॉटरच्या परिसरामध्ये नागरिक जात असतात किंवा पावसाळी पर्यटनाला उद्या बंदी असेल। अर्थात धबधब्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक हे गर्दी करत असतात पाऊस पडत असताना, त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील होण्याचा जो धोका असतो तो टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं जी काही पर्यटन स्थळं आहे ती देखील उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं हा एक महत्त्वपूर्ण निर्णय नाशिक जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच नाशिक जिल्ह्यासाठी जो काही हाय अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्हा प्रशासन असेल, नाशिक महानगरपालिका असेल त्यांच्या माध्यमातून विशेष अशी खबरदारी घेतलेली जाते। सोमवारी सायंकाळपासून ते बुधवारी सकाळपर्यंत हे सर्व निर्देश आहेत ते लागू असतील। त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवीचं मंदिर जे आहे या ठिकाणी देखील भाविकांनी जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन देखील नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। काही वेळातच महानगरपालिकेच्या वतीनं देखील पत्रकार परिषद होते आहे आणि एकूणच
नाशिक शहरातील शाळा ज्या आहेत त्या देखील बंद ठेवण्याचा निर्णय या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकतो. त्यामुळे आता नाशिक देखील आता हाय अलर्टवर आहे. त्यामुळे नाशिकच्या नागरिकांनी देखील विशेष अशी खबरदारी घ्यावी. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, अशा प्रकारचं आवाहन नाशिक महानगरपालिका आणि नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नाशिककरांना करण्यात आलं आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.